हॅलो नमस्ते वर्षा स्विंग पॉईंटमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंग अँड टिचिंगचा अतिशय सोप्या पद्धतीने कटिंग आणि टिचिंगचा दाखवणार आहे। अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी पद्धत खूप सोपी आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आपण पूर्ण उंची 7 घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये हे 2 इंच बघा, हे 2 इंच आपली साधं बाही असली तर ते फोल्ड करण्यासाठी आपण 2 इंच घ्यायचं। आता बघा, हे 7 वर नशाण लावलं आणि खाली हे 2 इंच। जर आपली साधी बाही असली तर 2 घ्यायचं आणि अस्तरचं असलं तर 1। आता बघा, ही घडी आपल्या घडी आपल्याला 9.5ची घ्यायची आहे। ती 9.5 वर नशाण लावलं आणि हे बघा इथे 9.5 लिहिले आणि आपण जे 3.5ची कॅप हाईट ठेवू। आता इकडनं असं मोजून घेऊ, आपली किती आली हे 9। तर या साईडनं बी आपण 9 इंच बघा, असे पूर्ण 9 वर नशाण लावायचं आणि 3.5 इंचावर आपण हे नशाण लावलेलं आहे। हे बघा, मी सरळ रेष ओढून घेतली, जे आपलं 9.5ची घडी आहे तिथे, आणि तिथून हे आपल्याला 3.5 कॅप हाईट आणि आतमध्ये हे मी 1.5 इंच घेतलेलं आहे आणि अशी सरळ रेष। आणि आता आपले हे बाहीचे आकार देऊ। हे बघा, हा वरचा आकार आपल्याला असा आकार व्यवस्थित द्यायचा आणि नंतर दुसरा आकार देताना आपल्याला 1.5 इंचावर नशाण लावायचं आणि तिथून आपण खोल आकार द्यायचा। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच गॅप राहील असा आकार द्यायचा। हे बघा, अशा प्रकारे आपण असा आकार द्यायचा आणि आपला हा दंडगेर मी आता इथे 6 घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच, 1.5 इंच म्हणजे हे आपली मार्जिंगसाठी। आणि आता आपण हे जोडून घेऊ। हे बघा, जे आपण ते नशाण लावलेले आहे ते जोडून घेऊ मार्जिंगचे। बघा, अशा प्रकारे आपण हे बाहीचे माप टाकलेले आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ। हा पूर्ण व्हिडिओ बघा, याच्यामध्ये कटिंग अँड टिचिंग पण आहे। आपण अस्तरची बाही आहे, हा पूर्ण व्हिडिओ बघा। याच्या पुढे आपण अजून सविस्तर माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, आता आपण इथपर्यंत आपली कटिंग झालेली आहे आणि आपण वरचे 2 भाग वरती उचलून हे कट करून घ्यायचा। आपला हा खोल भाग आहे, हा आपला समोरील भागाकडे येतो, तर आपल्याला असा हा आकार द्यावा लागतो। हे बघा, अशा प्रकारे आपण हा कट दिलेला आहे। हे बघा, जो खोल भाग आणि उंच भाग हे व्यवस्थित दिले गेले पाहिजे। हे बघा, आपले असे प्रकार झाले आहे। तर आपण ह्याच्यामध्ये आपण 2 इंच घेतलेले होते, तर आपण ते साधी बाहीमध्ये कशी तयार करतात ते सांगितलेले आहे। आता आपल्याला हिला अस्तरची करायची आहे, तर आपल्याला अस्तरमध्ये 1 इंच मिळवायचं असतं। तर बघा, मी याच्यामध्ये 1 इंच आणि जे बाकीचं आहे ते आपण कट करून घेऊ। हे बघा, मी असे नशाण टाकून घेतला आणि हे खालच्या साईडचं आपण कट करून घेऊ आणि मग ते आपलं अस्तरचं होईल। जे मी 2 इंच टाकलं होतं ते साध्या बाहीसाठी, तर आपण याच्यामध्ये साध्या आणि अस्तरचे हे दोघी बायांचे कटिंगचं माप बघितलेलं आहे। तर बघा, हे आपली हे 7 इंच बाही आणि 1 इंच आपली ही मार्जिंग, अर्धा इंच खाली जाईल आणि अर्धा इंच वरच्या साईडने, त्यासाठी आपण हे 1 इंच मार्जिंगसाठी घेतो। आणि बघा, आता आपला हा साडीचा कपडा आहे, तो आपण आता हे त्याला थोडा कपडा कमी पडणार आहे, तो आपण जोडून घेऊ। तर आधी आपण ते जोड लावून घेऊ, मग नंतर आपण ही बाही तयार करू। तर बघा, हे आपल्याकडे जो साडीचा कपडा आहे जोड लावण्यासाठी, तर आपण याचे जोड लावून घेऊ। आधी आपण याला सेंटरमधून कट करून घेऊ, जो कपडा लावणार आहे त्याला। हे बघा, असं म्हणजे त्याचे 4 भाग होतील। तर आपल्याला 2 या साईडने आणि 2 त्या साईडने असे आपण हे कट करून घेऊ। हे बघा, हे इथे आपण हे जोड लावणार आहे। आता मी हे सेंटरमधून रेष मारून घेतली आणि आता आपण हे आपले हे 4 भाग निघालेले आहे, तर आपण ह्या बाह्यांना हे जोडून घेऊ। बघा, जोड कसे लावायचे
आता आपली जी बाही आहे ते सेंटरमधून कट करून घ्यायची, म्हणजे जे आपल्याला जोड आहे तिथून कट करून घ्यायचे. आपल्या 2 बाह्या वेगळ्या होतील. आणि बघा एका साईडला आपण शिद्यावर उलटा कपडा ठेवून पिन लावून घ्यायची. जो आपला शिदा कपडा असला त्याच्यावरती उलटी ठेवून पिन लावून घ्यायची, म्हणजे आपल्या लक्षात येते कुठे जोडायचं आहे कसं. तर त्या आधीच आपण पिना लावून घ्यायच्या, म्हणजे वेळेवर आपण शिदी दोघी बाजू शिदा होऊन जातात. त्याच्यासाठी आपण आधीच पिना लावून घ्यायच्या. बघा या आपले हे चारी बाजूच्या याला आपण हे जोड लागणाऱ्या कपड्यांना पिना लावून घेऊ. जर असं आपला कपडा कमी पडला तर आपण असे जोड लावून घ्यायचे. आणि आपले जे जोड येतात हे बगलेमध्ये येतात, जास्त दिसतही नाही, हे मार्जिंगमध्ये जातात. तर बघा आता जो आपण कपडा आहे जोड तो आपण हे शिलाई टाकून घेऊ. हे बघा आणि त्याच्यावर पुन्हा दाब शिलाई द्यायची. हे बघा असं आपण हा जोडचा कपडा लावलेला आहे. तसा सेम आपण दुसऱ्या साईडनेही लावून घेऊ. शिलाई टाकून घ्यायची आणि तिच्यावर दाब शिलाई द्यायची. बघा आपण दोघी साईडने जोड लावून घेतलेले आहे. हे बघा या साईडनेही आणि या साईडनेही. तसंच सेम आपण दुसऱ्या साईडची जी बाही आहे बघा याला आपण हे पिना लावून ठेवलेले आहे. सेम तसंच आपण जोडून दाब शिलाई टाकून घेऊ. हे बघा आपण हे दोघी साईडचे तयार करून घेतले, बाह्यांना जोड लावलेले आहे. तर जोड कसे लावायचे साईडला ते बघितलं आपण. तशी जोड लावायचे. आणि आता ही जी अस्तरची बाही आपण कट केलेली आहे मापं टाकून, तर आता आपण याच्यावर शिवून घ्यायचं. म्हणजे आता आपण याच्यावर शिद्यावर उलटं ठेवून शिलाई मारून घेऊ आधी. हे बघा आधी चेक काय करायचं, आपले जे खोल भाग आहे ते समोरासमोर आले पाहिजे. हे बघा हा जो खोल भाग आहे आणि इकडचा खोल भाग हे दोघे समोरासमोर आले पाहिजे. हे चेक करून घ्यायचं, कारण जर आपण नाही चेक केलं तर एकाच साईडच्या दोघी बाह्या तयार होतात. मग पुन्हा आपल्याला ते सगळं उसवावं लागते. तर त्यासाठी आधीच बाही चेक करून घ्यायची आणि शिद्यावर उलटी ठेवायची. बघा आता त्याला पिन लावून घेतली. सेम आपण दुसरं तसंच करून घेऊ. जो आपला कपडा असला तो शिदा ठेवायचा आणि जे आपलं अस्तर उलटं शिद्यावर उलटं ठेवून आपण ते शिलाई टाकून घेऊ. हे बघा दोघांना आपण हे पिना लावून घेतलेले आहे. असं चेक करून घेतलं सगळं. आणि जो खोल भाग आहे तिकडे आपण असं हे नशाण लावून घेतलं की आपल्या लक्षात येईल की खोल भाग कोणत्या साईडला आहे आणि दोघं समोरासमोर आले पाहिजे. तर आपण आता याच्यावर शिलाई टाकून घेऊ. बघा शिलाई टाकताना कपडा व्यवस्थित हे करायचा, नाही तर एकाच साईडला जोडून घ्यायचा आणि चारी बाजू त्याच्या व्यवस्थित आलेला आहे का अस्तर आपल्याला ते असं चेक करून घ्यायचं. आता आपण याच्यावर शिलाई टाकून घेऊ. ही खालच्या साईडने आपली जी शिलाई आहे ते आपली शिलाई मार्जिंगनुसार अर्धा या पाव इंच जे तुमची मार्जिंग आहे तशी शिलाई टाकून घ्यायची. आणि जे काही एक्स्ट्राचं असलं ते कटिंग करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. हे बघा असं हे पलटून घ्यायचं आणि आपला जो अस्तरचा भाग आहे त्या साईडला हे दाब शिलाई देऊन घ्यायची. हे बघा आपण हे दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि पुन्हा आता हे सीधं करून तिच्यावर अजून एक वेळा दाब शिलाई टाकायची. बघा किनारच्या साईडने दाब शिलाई टाकायची, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. व्हिडिओ बघणारे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.
आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करा. बघा आता आपण हे दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. जे शिलाई आहे ना आपण हे सगळ्या बाजूने टाकून घेऊ. अस्तरची जी आपली मापाची बाही आहे त्यानुसार आपण शिलाई टाकून घ्यायचं. कारण आपला जो साडीचा कपडा आहे तो एक्स्ट्राचा आहे. आपला जे अस्तर आहे ते व्यवस्थित आपण कटिंग मापानुसार कट केलेलं आहे. आता आपण अस्तर साडीवर जोडलेला वर त्या आजूबाजूचं जे साडीचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. हे बघा आपण हे सगळं अस्तरनुसार शिलाई टाकून घेतली साडीच्या कपड्यावर आणि जे आजूबाजूचं आहे ते आपण हे साडीचा कपडा कट करून घेऊ. हे बघा आपली अशी ही बाही तयार झालेली आहे. आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली बाही तयार झालेली आहे. जो समोरचा भाग आपला कट दिलेला आहे तोही व्यवस्थित छान आलेला आहे. तर बाही कट कशी करायची आणि मापं कशी घ्यायची हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. अस्तरची बाही आणि जोड कसे लावायचे, जोड पण लावून घेतलेले आहे आपण. आणि आपली ही जी दुसरी बाही आहे जी आपण आधी शिवली टिचिंगची सेम आपण तशीच हिला करून घेऊ. हे बघा दुसरी सेम आपण तसंच करून घेतलेली आहे. तर आपल्या ह्या दोघी बाह्या तयार झालेल्या आहे. तर हे बघा तर अशा प्रकारे आपण जोडची बाही जोड कसा लावायचा आणि मापं कसे घ्यायचे हे आपण यामध्ये शिकलो आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आवडला असेल तर कमेंट करा आणि यानुसार तुम्ही कटिंग करून बघा आणि शिवून बघा. बाही व्यवस्थित छान येते. हे बघा आपली बाही छान फिनिशिंगमध्ये आलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा नक्की. धन्यवाद. थँक्यू.